आता आम्ही आलो एक मार्केटपाशी गणपती बाप्पा बघायला परत एकदा. इथं खूप छान छान मूर्त्या वगैरे भेटतात, कारण इथं स्वतः कारखाने आहे इथं सगळीकडं. जस बांधतात मूर्त्या नाही पेंट केल्या जातात. चला मग आपण बघूया बाप्पा आता. किती छान दिसत. बसवला होता तो. नाही नाही नाही, मला माहिती तो बघितलेलं नाही मी. इकडं आलता का? इकडे तू इकडे आलता का? हे शिव इथे. बाल गणेश कुठे आहे? हाँ छोटा मीडियम भी चलेगा. हाँ क्या ये कोई नहीं लेके जाएगा. नहीं नहीं कुछ नहीं उसमें डेकोरेशन का ही का. हा किंवा हा बाप्पा याचं गोल्डन मोदकी. सांगितलेलं आपल्या घरापाशी नाही छान वाटत होतं ना. उद्या बाप्पा येणार आणि तुम्हाला समजून जाणार की आम्ही कोणते बाप्पा बुक केले होते. आणि बाप्पा खूपच क्यूट आहे हे तर मी आधी बोललेच आहे. उद्या तुम्हाला आमचे बाप्पा पण बघायला भेटणार आहे. इथं असंच यूट्यूबवर बघून गणपती बाप्पासाठी कमलासन बनवलं होतं. एवढे सगळे कपडे आपले आणि अजिबात म्हणजे किती घड्या घातल्या तरी ते व्यवस्थित काय राहत नव्हते. मग मी ना जस्ट असं काहीतरी विचार केला आणि कपडे ठेवण्यासाठी काहीतरी मागवले. मिशोवरूनही मागवलंही मी. बघू शकता खूप छान आहे. 2 पॅकेट आली. म्हणजे हे किती काय माहिती ती 6 आहे हे. आणि हे काहीतरी 350 रुपयामध्ये मला भेटलं. हे बघा असं फोल्ड केल्यानंतर हे असं आहे त्याचं फोल्ड उघडल्यानंतर. आणि हे असे आहे
त्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे खालचा जो भाग आहे तो पण असा हे होऊन जाईल. बघू शकता छान असे कपड्यांचं सेट होऊन जाईल असं, म्हणजे नाही का. देवाच्या बाप्पाचे शर्ट वगैरे सगळ्यात जास्त विस्कटले जातात, कारण की देवाच्या बाप्पाला सकाळी सगळ्यात जास्त घाई होती आणि पप्पा सगळे आमचं कपाट विस्कटून टाकतात, म्हणून हे पप्पासाठीच खास मागवलेलं आहे. पण माझ्या पण थोड्याशा काही गोष्टी याच्यामध्ये ॲडजस्ट होईल, जसे की डेली वेअरचे टॉप वगैरे असतात आपले, ते पण ठेवू शकतो छान अशा घड्या करून. हे बघू शकतो. चला कपडे फास्टमध्ये घड्या घालून घेते. झालं आहे सगळ्या प्रकारे इथं कपाट वगैरे सगळं घरावरून झालं, फक्त फरची पुसायची राहिली आहे. डेकोरेशनला स्टार्ट करणार आहे, कारण की उद्या गणपती बाप्पा येणार आहे आणि आज हरतालिका पण आहे. हरतालिकेची पूजा पण करायची, वाळू वगैरे आणून ठेवली. देवा बघा कसा बसला इथं. देऊ काय करतोय? तुझे कपडे नाही का? तुला बनेलवरच ठेवलंय आज. कपडे नाही का तुला? कपडे कुठे आहे तुझे? हे तुझे कपडे आहे का? अरे बापरे देवाला कम्फर्टेबल ठेवलं आहे थोडंसं, म्हणजे मला ताण देणार नाही. आणि देवघराचा पूर्ण माळा वगैरे काढून घेतले आहे. आता देवचे पप्पा येतीलच, म्हणजे देवघरची साईड आता आपल्याला डेकोरेट पण करायची. परत त्या माळा वगैरे धुवून काढल्या आता बघा बाहेरच आहे. आणि आता डेकोरेशन करण्यात डेकोरेशन आणि आपलं जे देवघर आहे ते पण आवरून होईल आता. आणि चला मग आता हरतालिकेची पूजा आज मी करून घेईल आणि डायरेक्ट मी डेकोरेशनचा व्हिडिओ एक वेगळा तुमच्यासंग शेअर करते, हरतालिका आणि डेकोरेशनचा. देवघर आवरल्यानंतर मग आम्ही हरतालिकेची पूजा पण मांडून घेणार आहे. आज मी मस्त अशी व्हाईट साडी घातली, त्याच्यावर ऑरेंज कलरची छोटे छोटे फुलं आहे आणि ब्लाऊज पण थोडा वेगळा शिवला आहे. सिल्कच्या ब्लाऊज पीसचा जे आपलं जे कोट आहे तो करून घेतला आणि स्लीव्ज मी पीसातली शिवली आहे. आणि सगळं घर पण आवरून झालं आहे, भांडे वगैरे. आणि आज मी एक गोष्ट केली, मैयाने मला 3 कुकर दिले होते, म्हणून माझ्याकडे एक्स्ट्राचं कुकर होतं ते देऊन मी एक इथं इडलीचं भांडं जे माझ्याकडनं होतं आणि हे पुरणाची जाळं पण घेतली 100 रुपयाला. आणि घर पण मस्त आवरून झालं आहे, भांडे वगैरे काहीच नाही आता, राडा वगैरे हे तर काय काढू शकत नाही. थोडे दिवस इकड्यावर खाऊ वगैरे ठेवला आहे, लोणचं, फ्रीज पण सगळं आवरून झालं आहे. फक्त एवढी गाडी काढली नाही, इकडचं पुस्ताने काढून घ्यायचं आहे. चला मग आता आवरून घेते बाकीचं. अशा पद्धतीने मस्त असा दिवस गेला, सगळं काही आवरून झालेलं आहे. आता उद्या मस्त आपले गणपती बाप्पा येतीलच. हरतालिकेची पूजा बघा किती छान झाली, हार वगैरे मस्त लावले होते, खूप प्रसन्न वातावरण झालेलं होतं. आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय. उद्या आपले गणपती बाप्पा सोबत भेटू आपण.